अशा गोंधू महाराजाच्या चरणी सर्व पक्षाचे 40 आमदार पाया पडायला जातात. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार समाजालाही नाही आणि राजकारणी लोकांनाही नाही. हा महाराष्ट्र शिवाजी महाराजाचा राहिलेला नाही. केवळ सरकारला दोष देत नाही, ते तर दोषी आहेत, गुन्हेगार आहेत. कारण तुम्ही शिवाजी महाराजाच्या अवमान आणि बदनामी एवढी का सहन करता आणि समाज तरी कसा सहन करतो? काही मुठभर अशा प्रकारची लोक निश्चित करू पाहत आहेत. बागेश्वर बाबा आला, उत्तर भारतातून आला. मोहन भागवत आणि फडणवीसांच्या नितीन गडकरीच्या स्टेजवर त्यांनी जाहीरपणानं महाराजांसंबंधी अत्यंत अनैतिक इतिहासाच्या विरोधी गोष्टी मांडल्या. रामदास गुरु म्हणून सांगितलं आणि नंतर 2-3 दिवसानंतर आपले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, महाराजांचं ते स्टेटमेंट कुठल्याही पुस्तकाला आधार नाही, पुस्तकात नाही, असा योग्य खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला. मुख्यमंत्र्याचं डोकं ठिकाणावर राहिलं, विवेकपूर्ण भूमिका त्यांनी घेतली आणि त्याचं निश्चितपणे निराकरण केलं. याच्याबद्दल देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन. पण ती भूमिका बागेश्वर बाबाच्या त्या व्यासपीठावर तुम्ही का बोलला नाही? मोहन भागवत का बोलले नाही? मोहन भागवत हिंदुत्ववादी आहे, मग शिवाजी महाराजांचं हिंदुत्व तुम्हाला पचत नाही का? मग महाराजाच्या इतिहासाची मोडतोड महाराज मेल्यानंतर खात्री करून अशा प्रकारचे बाबा आणि महाराज आमच्या केदारनी सांगितल्याप्रमाणे षडयंत्र का करताय? कोण करताय? या षडयंत्राचा निकाल कसा लागणार? चाचपून पाहताय. आणि मग श्रीमंत कोकाट्याचं महत्व या ठिकाणी आहे. अशा प्रकारच्या ब्राह्मणशाहीच्या विद्वानांनी जो संबंध इतिहास विकृत केला, त्याचा बंडाफोड त्यांनी अत्यंत समर्थपणे केलेला आहे. मित्र, रांजाच्या पाटलाची प्रवृत्ती आज ही आहे. मला कळत नाही, हे म्हातारी माणसं एवढं ह्याला वासनेचं बळ कुठून येतं? 3 वर्षाची मुलगी, 6 वर्षाची मुलगी, 10 वर्षाची मुलगी ती भरी पडते वासनेला. म्हातारचण लागलेल्या महाराष्ट्राला आपण कोणते संत पराभूत झाले, शिवाजी महाराज पराभूत झाले, इथले महापुरुष पराभूत झाले, इथल्या धर्म पराभूत झाला, इथल्या सांस्कृतिक परंपरा पराभूत झाला. अशा प्रकारचं पराभवाची कारण समाज आणि संस्कृतीच्या कैवाऱ्यांनी आणि या देशाच्या कैवारांनी शोधण्याची गरज आहे. सर्जनशील न्यूज.